जय हरी विठ्ठल माऊली. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर या भक्तिमय सोहळ्याच्या पहिल्या भागामध्ये मी सन्मिता धापटे शिंदे तुम्हा सर्वांचं मनोभावे स्वागत करते. माऊलींनी अर्थात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यासारख्या महान ग्रंथांची निर्मिती केली. ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य माणसांना समजावं यासाठी ज्ञान आणि योग हे मराठी भाषेतून आपल्या सगळ्यांच्या समोर मांडले. खरं तर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. याच सच्चिदानंद बाबांची एक कथा सांगितली जाते. आत्ताचं अहिल्यानगर इथलं नेवासा म्हणून एक गाव आहे. या गावामध्ये एका रस्त्याने एका रम्य सकाळी 4 भावंडं चालत चालली होती. ही चारही संन्याशी लोक, त्यामधली 3 मुलं आणि 1 मुलगी. ते ज्या रस्त्याने जात होते त्याच रस्त्याहून समोरून एक प्रेतयात्रा चालली होती. त्या रस्त्याने चाललेल्या त्या प्रेतयात्रेसोबत जी स्त्री चालत होती ती या संन्याशांना बघून त्यांच्या पाया पडण्यासाठी आली. त्यांच्या पाया पडल्यानंतर एका पुरुष संन्याशाने तिला आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. हा आशीर्वाद ऐकल्यानंतर ती स्त्री दचकली. हे पाहिल्यानंतर संन्याशाने काळजीने तिला विचारलं की काय झालं माई, तुम्ही दचकलात का? यावर उत्तर देताना ती स्त्री म्हटली की महाराज, तुमचा हा आशीर्वाद या जन्मी मला लाभणार नाही, कारण ही माझ्या नवऱ्याची प्रेतयात्रा आहे. हे ऐकल्यानंतर संन्यासी क्षणभर शांत झाले. त्यांनी खांदेकरींना सांगितलं की तिरडी खाली ठेवा. यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघून कोणालाही त्यांना अडवण्याचं किंवा प्रतिप्रश्न विचारण्याचं धाडस झालं नाही. खांदेकरांनी प्रेत खाली ठेवलं. संन्यासी त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या कपाळावर हात ठेवून म्हणाले, सच्चिदानंद बाबा उठा. आणि आश्चर्य म्हणजे सच्चिदानंद बाबा जिवंत झाले, पुन्हा उठून बसले. पुढे याच निवासामध्ये पैस खांबाजवळ बसून संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा या ज्ञानेश्वरीचे लेखकू झाले. याच संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल अधिक जाणून घेऊयात आपल्या आजच्या माऊलींचे सिद्धांत या कथेद्वारे. कथा सादर करत आहेत हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज साठे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री मातृदेवताभ्यो नमः. श्री पितृदेवताभ्यो नमः. महायोगपीठे तटे भीमराध्या वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञजीवो धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजो धिकामोदिवक्रं खलानीशबाधा वनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा. नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ते.
पूर्ण कीर्ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा किमङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वजः मङ्गलं पुण्डरीकाक्ष मंगलाय तनो हरिः. सर्वांनी 2 मिनिटं हातानं टाळी वाजून ज्ञानोबारायचं भजन करूया. नंतर कथा आरंभ होईल. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया हो ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया 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 ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बालकृष्ण भगवान की जय. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शान पवित्र आणि पुनीत झालेल्या आपल्या या चंपावती नगरी अर्थात बीड नावाच्या नगरीमध्ये स्वर्गीय झुंबरलालजी खटोड प्रतिष्ठानच्या वतीनं गौतमजी खटोड भाऊ यांच्या माध्यमातून राधेश्यामजी चांडक साहेब बुलढाणा यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिवसाच्या निमित्तानं खटोड प्रतिष्ठान 1 वर्षापासून कथा कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी करत आहे. आणि त्यामध्येच आपण या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचे काही सिद्धांत, माऊलींचं काही चरित्र, माऊलींचं व्यक्तिमत्व या विषयावर आपण त्या ठिकाणी चिंतन करणार आहोत. सज्जनानो, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना जन्माला येऊन आज जवळजवळ त्या ठिकाणी 750 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अर्थात माऊलींचा 750वा जन्मोत्सव सोहळा महाराष्ट्रभर जिथपर्यंत मराठी भाषा कळते, जिथपर्यंत संत महात्मे आहेत, साधू संतांची भूमी जिथपर्यंत आहे, तिथपर्यंत हा माऊलीचा सोहळा साजरा केला जातोय. संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या व्यक्तिमत्वाची सुरुवातीला एक विशेषता मी सांगून जाईन. देव आणि संत काही आगळे वेगळे नसतात. देव आणि संत हे एकच असतात. आपल्याला संत जरी त्या अंगानं दिसत असले, शरीरानं आपल्या संतांसारखे दिसत असले, मनुष्यासारखे दिसत असले,
ज्ञानोबारायाकडे जर बघितलं तर आपल्यासारखेच हात आहेत, आपल्यासारखेच पाय आहेत, आपल्यासारखंच अंतकरण आहे, आपल्यासारखंच सगळं आहे, पण तरीही ते आपल्यासारखे नाहीत हे लक्षात ठेवा. जे आपल्यासारखे दिसतात ते आपल्यासारखेच असतील असं अजिबात नाही. शरीर एक असणं ही बाजू वेगळी आहे आणि व्यक्तिमत्व एक असणं ही बाजू वेगळी आहे. एखाद्या वेळेला माझं आणि अक्षय महाराजांचं शरीर एक असेल, शरीर एकसारखं असेल, तुमचं माझं शरीर एकसारखं आहे, माझ्यासारखे हात तुम्हाला आहेत, तुमच्यासारखे पाय मला आहेत, डोळे सारखेच आहेत, हे सगळं सारखं आहे. पण सगळं सारखं जरी असलं तरी हे दोन वेगळे आहेत असं आपल्यातून दिसून येतं. संत या जगामध्ये आपल्यासारखे दिसत असले, आपल्यासारखे राहत असले, आपल्यामध्ये राहत असले तरी संत माणसासारखे असतीलच असं अजिबात नाही. समुद्र नदी नव्हे पैगा, समुद्र समुद्र आहे, नदी नदी आहे. लक्षात येते माझं बोलणं? मग नदीला समुद्र म्हणून जमणार नाही. महाराज म्हणताय समुद्र नदी नव्हे पैगा, नदी वेगळा विषय आणि समुद्र हा वेगळा विषय. एक महिना जर पाऊस नाही पडला तर जिचं पाणी लगेच आटून जातं तिला नदी म्हणतात, आणि कितीतरी वर्ष पाऊस नाही पडला आणि कितीही पाऊस पडला तरी ज्याचं पाणी कमी होत नाही आणि वाढतही नाही त्याचं नाव समुद्र आहे. लक्षात येते माझं बोलणं? त्याचं नाव समुद्र आहे. तसं नदी नदी आहे, समुद्र समुद्र आहे. समुद्र नदी नव्हे पैगा. महाराज म्हणतात पाषाण म्हणू नये लिंगा, म्हणजे दगड वेगळा आहे आणि देव वेगळा आहे. लक्षात आलं काय? एखादं शिवलिंग आहे, मग त्या शिवलिंगाला आपण दगड म्हणू शकत नाही, दगड म्हणू शकत नाही. तो पूर्वाश्रमातला जरी दगड असला तरी त्याला त्या ठिकाणी त्या गौंड्यानं, त्या पाथरवटानं आकार दिलेला आहे आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यामध्ये चैतन्य त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. म्हणून पाषाण म्हणू नये लिंगा, तद्वत संत नवती जगा मानसा त्या सारिखे. आपल्यासारखे दिसत असले, ज्ञानोबारायांच्या व्यक्तिमत्वाचा विचार आपल्याला करायचा आहे, ज्ञानोबारायांच्या सिद्धांताचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यांच्या जन्मोत्सव सोहळा महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्ञानोबारायांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होतोय. त्याच्या पाठीमागं त्यांचं काय व्यक्तिमत्व आहे? आपला जन्मदिवस का साजरा केला जात नाही? अरे आपला जन्मदिवस आपण आहे तोपर्यंत सुद्धा साजरा केला जात नाही. आज ज्ञानोबारायाला जाऊन 750 वर्ष, ज्ञानोबारायाला जन्माला येऊन 750 वर्ष झाले. ज्ञानोबारायांनी समाधी घेऊन जवळजवळ त्या ठिकाणी 725 वर्ष जवळजवळ पूर्ण होत आले. तरीही ज्ञानोबारायाचं नाव घेतल्याशिवाय या जगातलं भजन कीर्तन कधी संपत नाही आणि सुरुवातही होत नाही. याच्या पाठीमागं काहीतरी कारण असेल ना, काहीतरी कारण असेल ना. विनाकारण कोण कुणाचं नाव घेणार आहे? विनाकारण इथं कुणाचं कौतुक करायचं म्हणलं तरी जमत नाही. जमतं का सांगा बरं महाराज? एखाद्याचं वर्णन करायला सुद्धा कुणाला जमत नाही. एखाद्याचं तोंड भरून कौतुक करायचं म्हणलं तरी आपल्याला जमत नाही, नको वाटतं. कारण दुसऱ्याचं कौतुक शक्यतो आपल्याला जमत नाही. या जगाची रीत आहे, या जगाची रीत आहे की कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती कधीच पटली नाही. कुत्र्याला कधी गती आवडत नाही आणि माणसाला आपल्या जवळच्या माणसाची झालेली प्रगती कधीच आवडत नाही. पण याही काळामध्ये, तसल्या काळामध्ये आज इथं जिवंत असून ज्याचं नाव कुणी घेत नाही. ज्ञानोबारायाला जाऊन 700हून अधिक वर्ष झाले, ज्ञानोबारायाला जन्माला येऊन 750 वर्ष झाले, तरी आज ज्ञानोबारायाचं नाव का घ्यावं लागतंय? याच्या पाठीमागं काय व्यक्तिमत्व आहे ज्ञानोबारायाचं? काय विशेषता आहे ज्ञानोबारायाची? अनेक विशेषत्व आपल्यापुढे मांडणार आहे. ज्ञानोबारायाचं व्यक्तिमत्व अनेक अनेक अंगानं आपल्याला या ठिकाणी मांडायचं आहे. 10 दिवस ज्ञानोबाराय आपल्याला सांगायचे आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या पुढे मांडायचं आहे. सुरुवातीला काही मुद्दे मी आपल्या पुढे मांडणार आहे. ज्ञानोबारायाचा का जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो? त्याचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानोबाराय हे दिसायला जरी संत दिसत असले, माणूस असले, तरी ज्ञानोबारायाचं पहिली विशेषता ही आहे की ज्ञानोबाराय दिसायला माणसासारखे आहेत, पण ज्ञानोबाराय साक्षात देव आहेत. ज्ञानोबाराय साक्षात देव आहे. संतांच्या बाबतीत वर्णन करत असताना असं सांगितलंय, देव ते संत, देव ते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. दिसायला जरी ज्ञानोबाराय सामान्य दिसत असले, दिसायला जरी ज्ञानोबाराय माणसासारखे दिसत असले, तर ज्ञानोबाराय साक्षात देव आहेत हे विसरता कामा नये. म्हणून तर आज 750 वर्ष झाले तरी ज्ञानोबारायांचा जन्मोत्सव सोहळा आपल्याला आज थाटामाटामध्ये साजरा करावा लागतोय. ज्ञानोबारायची विशेषता आहे की ज्ञानोबाराय देव आणि संत दुजा
वेगळा नाही भाव. देव आणि संत काही वेगळे नाहीत, देव आणि संत एकच आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपल्याला संतामधला आणि माणसामधला फरक कळत नाही. आपली विशेषता आहे, आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ कुसळ दिसतंय, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. ही शोकांतिका या समाजाची जरी असेल दादा, तरी ऐकावं लागेल. ज्ञानोबाराय तुम्हाला वेगळ्या वेगळ्या अंगानं ज्ञानोबारायचे चरित्र मी आपल्या पुढं मांडणार आहे. ज्ञानोबारायची पहिली विशेषता आहे की ज्ञानोबाराय माणूस जरी दिसत असले तरी ज्ञानोबाराय देव आहेत. एक विशेषता आहे. दुसरी विशेषता ज्ञानोबारायची अशी आहे, ज्ञानोबाराय माणसासारखे दिसत असले तरी ज्ञानोबाराय माणूस नाहीत, ज्ञानोबाराय योगी आहेत. योगी ही गोष्ट लक्षात ठेवा. का त्यांचा जन्मोत्सव साजरा करावा लागतोय? ज्ञानोबाराय योगी आहेत. मला असं वाटतं ज्ञानोबाराय नुसते योगी नाहीत, तर ज्ञानोबाराय जगातल्या योगी लोकांची माय आहेत. ज्ञानबाई माझी योग्याची मागोली, ज्ञानराज माझी योग्याची मागोली, ज्ञानबाई माझी योग्याची मागोली, ज्ञानबाई माझी योग्याची मागोली. माणसासारखे दिसत असले तरी ज्ञानोबाराय सामान्य नाही, ज्ञानोबाराय योग्यांची माऊली आहे. माझ्या माऊलीचं तोंड भरून कौतुक करावं. नाथ महाराज म्हणतात, ज्ञानोबाराय जरी इथं फोटो आहे ज्ञानोबारायचा, ज्ञानोबाराय जरी तुम्हाला माणसासारखे दिसत असले तरी ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. जगात जेवढे योगी लोक आहेत ना, योग ज्याला म्हणतात ना योग, तो योग जरी असला ना तरी योग सुद्धा संतांच्या सहकार्याशिवाय नाही, हे लक्षात ठेवा. आपल्याकडे म्हटलं जातंय, भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य घरा एकटी सर्व शक्ती चालत. अर्थात संतांची कृपा असेल तर योगाला सुद्धा निमंत्रण द्यायची गरज पडत नाही. जिथं जिथं ज्ञानोबाराय, जिथं जिथं तुकोबाराय, जिथं जिथं संत, तिथं तिथं योग अगोदरच आलेला असतो. का आलेला असतो महाराज? का आलेला असतो? कारण माय पुढे गेल्याच्या नंतर लेकरू तर आपोआपच पाठीमागे येणार आहे ना. योग जरी जगातला सगळ्यात मोठा असला, योगानं युज्यते नावाच्या धातूचं व्याकरणामध्ये म्हणजे जोडणे. योग काय करतो? जोडतो, जोडण्याचं काम करतो. दोन व्यक्तीला एकत्रित करण्याचं काम करत असतो, तो योग करत असतो. मग योग सुद्धा यायचा असेल ना, योग दुसरीकडे येत नाही. जिथं साधू आहेत, जिथं संत आहेत, जिथं ज्ञानोबारायसारखे संत आहेत, तिथं योग येत असतो. संत पुढे गेले तर योग त्यांच्या मागे येत असतो. लक्षात आलं? म्हणून योग भाग्य घरा येती. आणि तो या अर्धशक्ती नाही, सर्व शक्ती चालत सगळ्या शक्तीनं मागे येतो. विचारलंय मला कोणीतरी की महाराज योग एवढा मोठा आहे जगातला, योग आल्याशिवाय काहीच होत नाही, योग आल्याशिवाय ही कथा सुद्धा होणार नाही. योग आल्याशिवाय माणसं म्हणतात ना, आमची सुद्धा कथा होणार होती टीव्हीवर, पण काही योग आला नाही, आमचा योग आला नाही. लक्षात आलं का नाही? योग आला नाही म्हणतात. अरे बाबा, तुमची मोठी इच्छा आहे, पण त्याला सुद्धा योग यावं लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. योग कधी येईल? संतांची वचनं, संतांची शब्द, ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी. ज्या दिवशी तुम्ही ज्ञानेश्वरीवर प्रेम कराल, ज्या दिवशी ज्ञानोबारायवर प्रेम कराल, त्या दिवशी योग आपोआपच येणार आहे. हो,
योग आपोआपच आहे. योग येत नाही असं नाही, आमचा योग आला नाही. तिकडं जायचं होतं बरं का, मला कीर्तनाला सुद्धा जायचं होतं, पण आमची घेतलेली तारीख कॅन्सल झाली. कसं काय केली? योग नाही आला, योग आला नाही. समाधान मानण्यासाठी योग पुढं करावा लागतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. योग आला नाही. मुलगी बघितली, मी माझ्या लग्नाच्या टायमिंगला आम्ही 12 मुली पाहिल्यात. 12 मुली पाहिल्या एके दिवशी. लक्षात आलं का नाही? म्हणजे एक कथा चालू होती ना 8 दिवसाची, त्याच्यात 10-12 मुली पाहिल्या आम्ही. एकाने विचारलं, तुम्ही मुली बघायला जाता? प्रश्न मुलीचा नाहीच म्हटलं. प्रश्न, माझा मित्र एक भरत पटाडे नावाचा पकवा जावणारा, त्यानं मी 12 मुली बघितल्या 8 दिवसामध्ये. मला विचारलं, म्हणे हे मुली बघण्याचा धंदा काय? म्हणलं काहीच नाही, नाश्त्याची व्यवस्था होते एवढंच आहे, बाकी काही नाही, नाश्त्याची. आणि मग एवढ्या मुली बघून एका मुलीबरोबर लग्न झालं. तिने विचारलं, तुम्ही एवढ्या मुली बघितल्या? म्हणलं अगं काय होतं, त्यांच्यासोबत योग नव्हता, तुझ्यासोबत योग आला. काय आला तुझ्यासोबत? योग आला. योग जिथं जिथं जातो ना, तिथं तिथं अगोदर संत असतात, कारण संत आल्याशिवाय योग येत नाही. ज्ञानोबाराचे शब्द असल्याशिवाय योग येणार नाही. काय येणार नाही? ज्ञानोबारा योग्यांची माऊली आहेत, ज्ञानोबारा योग्यांची माय आहेत. माय गेल्याच्या नंतर लेकराला आपोआप मागं यावं लागतं. काय व्यक्तिमत्व किती सांगणार? ज्ञानोबाराचे सिद्धांत 10 दिवस नाही, ज्ञानोबाराचे सिद्धांत महिनाभर सांगितले तरी संपणार नाहीत, एवढं ज्ञानोबाराचं व्यक्तिमत्व आहे. अरे 10 दिवसात आणि 15 दिवसात ज्ञानोबारा संपले असते तर त्यांचं नावच कुणी घेतलं नसतं ना. आयुष्यभर जरी ज्ञानोबाराय सांगितले तरी माय ज्ञानोबाराय कधी संपणार नाही. हे कशाहून सांगताय महाराज तुम्ही आम्हाला? कसं काय माऊलीचं चरित्र संपणार नाही? आमचे महाराज तर 2 तासात ज्ञानोबाराय सांगून जातात. अरे ज्ञानोबाराय सांगणं होत नाही, त्यांचं टिपण संपलेलं असतंय. ज्ञानोबाराय कायम आहे. ज्ञानोबाराय कुठे संपत असतात का? ज्ञानोबाराय कधीच संपणार नाही, गोष्ट लक्षात ठेवा. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ज्ञानोबाराय आहेत. मला असं वाटतं वाक्य चुकलं. जोपर्यंत ज्ञानोबाराय समाधीत आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. ज्या दिवशी ज्ञानोबारायच्या समाधीवर आक्षेप येईल त्या दिवशी जगात चंद्रही नसेल, सूर्यही नसेल आणि हे जगही नसेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. 750 वर्ष झालं माझ्या माऊलीला, आज सुद्धा माझ्या माऊलीचं नाव घ्यावं लागतंय. ही विशेषता आहे, हे वैशिष्ट्य आहे, हा ज्ञानोबारायचा सिद्धांत आहे. किती सिद्धांत सांगणार ज्ञानोबारायचे, किती व्यक्तिमत्व सांगणार ज्ञानोबारायचं, किती एवढ्या मुद्द्यावर बोला तेवढ्या मुद्द्यावर बोला. अरे मुद्द्यावर बोलण्यापुरते ज्ञानोबाराय मर्यादित नाहीत, आयुष्यभर बोलावं. ज्ञानेश्वर माऊली, हे ज्ञानेश्वर तर सोडून द्या, माऊलीचं नाव ज्ञानेश्वर आहे आणि त्यांना पदवी लावलेली माऊली. सगळ्या संतांनी मिळून ज्ञानोबाराय काय म्हटलेलं आहे? माऊली. मला वाटतंय ज्ञानेश्वर हे नाव तर बाजूला सोडून द्या, एक त्या माऊली शब्दावर सुद्धा महिनाभर बोलता येईल, एवढी श्रेष्ठ ज्ञानोबा. 1 तासात आणि 2 तासात ज्ञानोबाराय संपतील एवढं छोटं व्यक्तिमत्व नाही ज्ञानोबारायचं. आपल्याला वाटतंय की टीव्हीवर आता ज्ञानोबारायचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळणार आहे. अरे टीव्हीवर आपल्याला ज्ञानोबारायचं चरित्र जरूर ऐकायला मिळणार आहे, पण मला असं वाटतं ज्ञानोबाराय अनुभवायचे असतील तर कधीतरी एकदा आळंदीला जा, माऊलीच्या समाधीवर मस्तक ठेवा, त्या दिवशी कळतील ज्ञानोबाराय काय तुम्हाला. सहजासहजी करणाऱ्यातले ज्ञानोबाराय नाहीत. जगातले सगळे योगी लोक आहेत ना, त्या सगळ्या योगी लोकांची माय म्हणजे ज्ञानोबाराय. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला प्रश्न विचारेल कुणी, आम्हाला ईमेल करेल एखादा व्यक्ती की महाराज ज्ञानोबारायचं चरित्र संपणार नाही असं तुम्ही म्हणतात, ज्ञानोबारायाबद्दल किती जरी बोललं तरी ज्ञानोबाराय संपणार आहे असं म्हणताय, कसं काय संपणार नाही? आम्ही तर सगळं पुस्तक पाठ करून सांगू की संपले ज्ञानेश्वर महाराजाचं चरित्र. विशाल दादा मला असं वाटतंय की ज्ञानोबारायचं चरित्र पुस्तकापुरतं अक्षयदादा मर्यादित नाही, तेवढं नाही मर्यादित, तेवढं नाही. रघुनंदन महाराज ज्ञानोबारायचे चरित्र का संपणार नाही त्याचं कारण मी सांगून जाईन, आपण टाळ्या द्याल, मला अपेक्षा आहे. एवढं सुंदर वाक्य मी आपल्या पुढे मांडतो. ज्ञानोबाराय हे माय आहेत, माईचं लेकरावरचं प्रेम जसं कधीच कमी होत नाही ना, ज्ञानोबारायचं चरित्र कधी संपणार नाही. माय ही लेकरावर मरेपर्यंत नाही, लेकरू गेलं तरी सुद्धा माय प्रेम करत असते. मला असं वाटतंय आईचं काळीज, कधीतरी ऐकलं असेल आपण, आईचं काळीज सुद्धा धडधड करतो. माझ्या लेकरासाठी, माझ्या मुलासाठी माईचं काळीज सुद्धा धडधड करत असतं. ज्ञानोबाराय सुद्धा माय आहेत, माय. आपल्याला जन्म देणारी वेगळी माय आहे,
जन्म देणारी एक माया असू शकते, पण ज्ञानोबाराय संपूर्ण जगाची माय आहेत हे लक्षात ठेवा. जगाची तर माय ज्ञानोबाराय आहेतच. नाथांना असं म्हणावं लागलं, ज्ञानोबाराय कुणाची माय आहेत? जगात ज्याला कोणी नाही ना, असे जेवढे अनाथ आहेत ना, त्या सगळ्या अनाथाची माय सुद्धा ज्ञानोबाराय. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय, एका जनार्दनी पाय वळवीत असे, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी पाय वंदित असे, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय. वा, ज्ञानोबाराय कुणाची माय आहेत? सामान्याची तर माय माऊली आहेतच हो, पण ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय. नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबाराय अनाथाची माय आहेत. ज्याला कोणी नाही ना, त्याची माय माऊली आहेत. आज सुद्धा हजारो साधक, लाखो साधक आळंदीला जातात. अंगाच्या कपड्यानिशी काही लोक माऊलीच्या दारात गेले. मी असेल उदाहरण आहे, माऊलीच्या दारामध्ये आम्ही फक्त आई अंगावरच्या कपड्यानिशी गेलो होतो. पण ज्ञानोबारायची कृपा एवढी झाली की आज महाराज माऊलीच्या आळंदीला कुणीतरी सांगितलं की शिकायला आळंदीला गेलं पाहिजे. बस मला सांगितलं एकानं की बस काय रे इथं काय करतोस? म्हटलं काहीच नाही, असाच फिरतो भजन कीर्तन. अरे बाबा आईवडील? म्हटलं आईवडील नाहीत ना, आईवडील लहानपणी वारले. माय नाही. म्हटले तुला कोण सांभाळतं? म्हटलं माहीत नाही कोण सांभाळतं, पण चाललंय. सांगितलं ज्या तुला कुणीच नाही का? म्हटलं नाही. म्हटले मग एक काम कर, तू आळंदीला जा, पुण्याच्या जवळ आळंदी आहे. म्हटलं काय आळंदीला? म्हणे आळंदीला तुझ्यासारखे जेवढे अनाथ आहेत ना, त्या सगळ्या अनाथांना सनाथ करणारी माय ज्ञानोबाराय आळंदीला राहतात. ज्ञानोबाराय आळंदीला राहतात. कोण आहेत ज्ञानोबाराय? ज्ञानोबाराय संत आहेत, ज्ञानोबाराय साधू आहेत. काय करतील हो ज्ञानोबाराय? ज्ञानोबाराय तुला पायाजवळ घेतील. तुला पायाजवळ घेतलं ना, ज्ञानोबारायचं जीवनच एवढं सुंदर आहे. ज्ञानोबाराय तुझं जीवन अतिशय सुंदर बनवतील. माईची माया नाही भेटली, माईची मांडी नाही भेटली, माईची माटी भेटली नाही, म्हणून तर खऱ्या अर्थानं ते दुःख आमच्या जीवनामध्ये. त्यामुळं जगातली प्रत्येक स्त्री आजपर्यंत आम्ही माईच्या रूपानं बघतो. आमची माय जी असेल ती आमची माय, जी असेल ती आमची बहीण आहे, तिच्याकडे आम्ही माय म्हणून बघतो. आई आहे ना दादा, आई आहे. एक या जगातली स्त्री जी असते ना, ती आपली मायच असते ना, आई मायच असते ना. इथं बसलेल्या ताई मी माय म्हणलो त्यांना, माय तुम्ही माझी माय आहात. काय हरकत आहे दादा? ज्याला कुणी नाही त्याची माय माऊली असतात. माऊलीच्या जवळ गेलो, माऊलींचं जीवन एवढं सुंदर आहे. माऊलीने पायाजवळ घेतलं. सांगू ताई, सांगू, माऊलीच्या आळंदीला जायला 50 रुपये त्यावेळेला हाफ तिकीट होतं. पण माऊलीच्या आळंदीला जायला 50 रुपये सुद्धा नव्हते. आज 50 लाखाची गाडी बसायला आहे. ज्ञानोबारायची कृपा आहे. माऊलीने ज्याला जवळ घेतलं त्याला माऊलीने परत कधी ढकललंच नाही. माऊली शब्दात फार मोठं. जगात माऊलींचं व्यक्तिमत्व एकाच रूपानं सांगतो मी. जगात अनेक संत झाले, पण माऊली ही पदवी फक्त ज्ञानोबारायला मिळाली, फक्त ज्ञानोबारायला. माऊली हा शब्द जर बघितला ना, तर माऊली हा शब्द मुळात हा स्त्रीलिंगी शब्द आहे, स्त्रीलिंगी आहे. आणि ज्ञानोबाराय हे पुरुष आहे. पण एका पुरुषाला सुद्धा त्या ठिकाणी माऊली म्हणतात. एवढा अधिकार माझ्या माऊलीचा आहे.
एवढा अधिकार माझ्या माऊलीचा आहे. तुम्ही कुणी जा, ज्ञानोबराच्या दरबारात कुणी जा, तुम्ही कुणी जरी गेलात तरी त्याला सुद्धा ज्ञानोबराय पायाजवळ घेतात. ज्ञानोबराय आज जगात जेवढे साधू संत आहेत ना, त्या सगळ्या साधू संतांचे मायबाप म्हणजे ज्ञानोबराय आहेत महाराज. लक्षात आलं? साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप, 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 सर्व भूती सुखारूप ज्ञानोबा माझा, 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 साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप, साधकाचा माय बाप दर्शन हरे बाप, साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप, साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप, हरे ताप. खरं सांगा बरं, असं वाटतंय आपण टी व्हीमध्ये जरी असलो, तुम्ही घरात बसून जरी ही कथा पाहत असाल, कुणी किचनमधून कथा ऐकतंय, कुणी हॉलमध्ये बसून, कुणी टी व्हीच्या समोर, कुणी खुर्चीवर बसलंय, कुणी चहा पित पित ऐकतंय, ही कथा ऐकताय गोष्ट खरी आहे. पण ही ऐकत असताना असं वाटतंय की आपण ज्ञानोबराच्या मंदिरात समाधी पुढं आहोत. वाटतंय का नाही सांगा? वाटतंय का नाही सांगा? माझा जरी तुमचा जरी आवाज मला येत नसला तरी माझा तरी आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आता मी काही काच फोडून बाहेर येऊ शकत नाही, पण तुम्हाला मी काय बोलतो ते कळतंय. याचा अर्थ एक आहे, ज्ञानोबरायचं जीवन एवढं सुंदर आहे. ज्ञानोबराय साधकाची मायबाप आहे. साधकाचा मायबाप दर्शन हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानोबराय साधकाचे मायबाप आहेत. ज्ञानोबराय चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानोबराय यांचं व्यक्तिमत्व सांगायचंय, ज्ञानोबरायचे सिद्धांत मला मांडायचे. ज्ञानोबरायचे सिद्धांत मांडत असताना हे सांगेन मी, ज्ञानोबराय नाही देव आहेत. एक मुद्दा, ज्ञानोबराय हे देहानं जरी पुरुष असले तरी ज्ञानोबराय सगळ्या संप्रदायाची माया आहेत. हे दुसरं विशेषता, दुसरं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरी विशेषता, ज्ञानोबराय पुरुष असून सुद्धा ज्ञानोबरायला माऊली म्हणतात. कारण माऊलीचा देह जरी पुरुषाचा असला तरी माऊलीचं अंतकरण मात्र माईच आहे. ज्ञानोबरायचं अंतकरण माईच आहे. ज्ञानोबरायापासून कुणी दूर जात नाही. जेवढे जेवढे माऊलीच्या जवळ गेले, जेवढे जेवढे माऊलीच्या सानिध्यात गेले ना, तेवढ्याचं भलंच केलं ना. भले मग तो रेडा जरी असला तरी ज्ञानोबरायाने त्याचा उद्धारच केला ना. आज आळ्याला रेड्याची समाधी आहे आणि रेड्याच्या समाधी पुढे जाऊन आमच्यासारख्या वेड्यांना कीर्तन करावं लागतंय रेड्याच्या पुढे. जगातला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी रेडा आहे, पण ज्ञानोबरायची संगत त्याला लाभली तर आज त्याच्या पुढे विद्वान लोकाला जाऊन कीर्तन करावं लागतंय रेड्याच्या पुढे. हिल्या हाल्या हाल्या कळतो ना तुम्हाला, त्याच्या पुढे जाऊन कीर्तन करावं लागतंय. त्याचं मंदिर आहे आज, मंदिर. माणसाचं मंदिर नाही, रेड्याचं मंदिर आहे. का मंदिर आहे व रेड्याचं? काय अशी विशेषता आहे माऊली रेड्याचं मंदिर बांधण्याची? रेड्याचं मंदिर बांधण्याची विशेषता एकच आहे, रेड्यानं संगत माऊलीची केली होती ना, संगत ज्ञानोबरायची होती ना. काय व्यक्तिमत्व आहे ज्ञानोबरायचं, काय वैशिष्ट्य सांगत ज्ञानोबरायचं. एवढे वैशिष्ट्य आहेत की संपणारच नाही. तेवढे वैशिष्ट्य आहेत. रेड्यानं माऊलीची संगत केली तर रेडा सुद्धा शहाणा झाला. रेडा सुद्धा त्या ठिकाणी वेद बोलला. मला वाटतं आपण जर माऊलीची संगती केली, वेडं वाकडं कीर्तन कथा आपण करू शकतो. खरं सांगतो, माऊली जर झाले नसते तर मला बस एवढी परिस्थिती वाईट होती की म्हशीकडे सुद्धा सुलं नसतं कुणी. म्हशीकडे सुद्धा तुला असतं का माऊली? म्हशीकडं तुला असतं का? सांगा, तुला असतं म्हशीकड सुद्धा कोणी तुला असतं का? म्हशीकड सुद्धा अजिबात नाही. याला म्हशीकड नाही, मला म्हशीकड तरी ठुला असतं. लक्षात आलं का नाही? हा एवढा गेलेला, याला म्हशीकडे कोणी ठेवलं? मला म्हशीकड तरी ठेवलं असतं, नक्की ठेवलं असतं म्हशीकड तरी. अरे हा विनोद असू द्या, पण म्हशीकड सुद्धा कोणी ठेवलं नसतं. हे सगळं जे होतंय ना, हे ज्ञानोबरायामुळं होतंय, हे लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानोबरायाच्या संगतीत कुणी जाऊ द्या, साधूच्या संगतीत कुणी जाऊ द्या, आपण सारिखे करती तात्काळ
नाही काळ वेळ तया लागी. काय वर्णन करावं महाराज, काय वर्णन करावं. असाच प्रश्न एकदा नारदाला पडला होता, असाच प्रश्न नारदाला पडला होता. नारद त्या ठिकाणी नारद गेले आणि मार्कंडेय पुराणामध्ये त्याच्या कथा आली. नारद ज्या वेळेला देवाकडे गेले, म्हणले भगवान, म्हणले काय संतांचा महिमा काय ते तरी आम्हाला सांगा, संत महिमा तरी सांगा. देवानं सांगितलं तुम्हाला नारदा, संतांचा महिमा काय वर्णन करावा, जेवढा वर्णन करावा तेवढा कमीच आहे. नाही नाही पण सांगा ना म्हणले संतांचा महिमा काय आहे. देवानं नारदाला सांगितलं, नारदा पृथ्वी तलावर जा. म्हटले मग तिथं त्या झाडावर सरड्या बसलेल्या सरड्या. म्हटले हां, त्या सरड्याला जाऊन विचार, म्हणावं संतांचा महिमा मला वर्णन करून सांग. नारद गेले सरड्याला विचारले, ए सरड्या मी नारद आहे. म्हणले हां, आम्हाला संतांचा महिमा सांग ना. त्यावेळेला सरड्यानं लगेच नारदाच्या पायावर उडी मारली टुनकन आणि आपला प्राण सोडला. ऐकताय ना तुम्ही, लक्ष माय ऐकताय, आई ऐकताय तुम्ही, लगेच प्राण सोडून दिला, प्राण सोडला. बाबा हे तर मेलं म्हणले. नारद देवाकडे गेले, भगवान काय राव म्हणले, मी गेलो त्याला विचारलं संतांचा महिमा सांग ना, त्यानं लगेच माझ्या पायावर उडी टाकली, मेलं राव म्हणले सरड्या. अरे असं आहे का म्हणले, जाऊ दे तू एक काम कर, आता त्या झाडावर आंब्याच्या झाडावर पोपट बसलाय ना. म्हटले हां, त्या पोपटाला जाऊन विचार, म्हणा आम्हाला संतांचा महिमा सांग. नारद तिथे गेले, म्हणले ए पोपटा, ए राघू संतांचा महिमा सांग ना, संतांचा महिमा. फडफड पंख केले, नारदाच्या पायावर प्राण सोडला. अरे बापरे, हे अवघड झालं बाबा म्हणले. देव काय परीक्षा घ्यायला लागला का काय म्हणले, काय झालं काय माहीत, आज कळाना गेलं काय झालंय ते. गेले नारद देवाकडे, देवा अरे ते पोपटही मेला, तो सरड्याही मेला, पाप घडायला लागले ना, असा कसा संतांचा महिमा सांगायला लागला तू आम्हाला. अरे असं म्हणले, आता एक काम कर, खाली जा पृथ्वी तलावर, एक राजा आहे म्हणले, राजा त्याला 12 वर्षांनी पोरग झालंय म्हणले, 12 वर्षांनी पोरग झालंय, त्याला जाऊन संतांचा महिमा विचार. नारद म्हणले पाठीला तेल लावून जावं लागेल आता. हां, आता तेल लावून जावं लागेल. पोपटाला बोलता येत नव्हतं, सरड्याला बोलता येत नव्हतं, जीवच मारतीन म्हणले आता ही पोरग जर मेलं तर. म्हणजे काय तुला विचार नेमका, मला तिथं लोकांनी मारण्यापेक्षा इथंच फाशी दे की, मला हे येण्याच्या तारानं कशाला कुटाने करायला लागला सांग. हां, एवढं कुटाने करण्यापेक्षा इथंच फाशी दे ना मला. अरे असं कसं देवा, असली कुठली पद्धत आहे का. मी किती प्रेमाने विचारलं संतांचा महिमा सांग, आणि सरड्याला विचारा, सरड्या बी मिळाला. पोपटा बरं झालं त्यांना नाते गोते नाहीत, हे पोरग जर मेलं तर जीवच मारते ना मला. हां, ती राजा आणि ती एक तर एवढ्या दिवसानं पोरग झालंय त्याला, आणि तू तिथं जाऊन सांगायला लागलास. असं कुठं असतं का, असं ही पद्धत आहे का, ही पद्धत आहे का. देवानं सांगितलं, नारदा माझ्यावर विश्वास आहे का नाही. आहे, तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मग धीर धर, माझ्यावर विश्वास ठेव, मी सांगतो तेवढं कर. शेवटी विश्वासच कामाला येतो. देवावर आणि संतावर विश्वास ठेवणं ही गोष्ट अति मोलाची आहे. आज आम्ही ज्ञानेश्वरी सांगतो, आज आम्ही ज्ञानोबाराचं चरित्र सांगतो, आज आम्ही कीर्तन करतो, भजन करतो, कथा करतो. हे का करतो, आम्ही ज्ञानोबारावर विश्वास ठेवतो ना. आमचा ज्ञानोबारावर विश्वास आहे, आमच्या तुकाराम महाराजा वैकुंठ गमनावर विश्वास आहे, म्हणून आम्ही तुकोबराय सांगतो. तुकोबरायच्या गाथेवर आमचा विश्वास आहे, म्हणून आम्ही गाथा सांगतो. ज्या दिवशी विश्वास संपेल ना, त्या दिवशी संतांच्या शब्दावरचा तुमचा विश्वास संपला, थोड्या दिवसात संत तुम्हाला सुद्धा संपून टाकतील. हां, हे लक्षात ठेवा. देवच तुमचा नायनाट करतो. कारण संत ज्याला आवडत नाहीत, ज्ञानोबराय तुकोबराय ज्याला आवडत नाहीत, देवाला ती आवडत नाहीत ना, देवाला ती आवडत नाहीत ना. हा लक्षात घेवा. म्हणून महाराज असं म्हणतायत की जेवढा तुम्ही संतांना त्रास द्याल ना, तर देवाला ते सहन होत नाही. संताशी कोपवी कोण्याही प्रकारे, त्याचे नोहे बरे उभय लोकी, कोणत्याच लोकामध्ये त्याचं चांगलं होत नाही. संतांचा महिमा सांगतोय मी, ऐका. देवानं नारदानं सांगितलं, देवा मग जाऊ का. म्हणले हां जा. नाही नक्की जाऊ का. जा बाबा जा, सरड्यासारखं होईल. अजिबात सरड्यासारखं होत नाही. परवा दिवशी सरड्यानं आत्महत्या केली म्हणून बातमी आली. सरड्यानं आत्महत्या. म्हटलं सरड्यानं आत्महत्या का केली विचारलं तर म्हणले रंग बदलण्यामध्ये आता माणसं पुढे गेलेत म्हणून आत्महत्या केली. माणसं जास्त रंग बदलायले म्हणले. हां, माणसं बसल्या उभा राहिल्या सुद्धा अशी माणसं रंग बदलायलेत म्हणले. लक्षात आलं का नाही. रंग बदलू माणसं झालेत म्हणले. दिवसा वेगळं वागायलेत आणि संध्याकाळी वेगळं वागायला लागलेत म्हणले. माणसं सुद्धा रंग बदलू झालेत म्हणले. त्याच्यामुळं बोलायचे एक आहेत, दाखवायचे एक आहेत आणि खायचे एक निघालेत म्हणले माणसांचे. बरोबर आहे का नाही. माणसं बदलायला लागलेत. सरड्यानंही आत्महत्या केली. ऐका लक्ष द्या. पोपटानंही आत्महत्या केली. आता मुठीत जीव धरला, देवावर विश्वास ठेवला. कुठं गेले, राजाच्या.
त्या पोराकडं गेले. आज त्या राजानं स्वागत केलं. या या या, बसा बसा बसा. अरे वा, आमचा पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो आमचं भाग्य. बरोबर आहे का नाही? आजी फिटले माझे कोडे, बहुता जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, आमचं नशीब आहे म्हणले. म्हणले काय? आज तुमच्यासारखे साधू आमच्या दरबारात आले. जीव मुठी धरला होता नारदानं. लेकरू कुठे बघावं म्हणले. पहिलं लगेच म्हणले मुलगा झाला नारदा. अरे वा वा, चांगली गोष्ट झाली, दाखवा. आणला मांडी उठवला. मांडी उठवला त्याच्याकडे एकदा बघायचे. राजाच्या महागती चोपदार उभे होते ना, दंडील दांडची दांड, त्यांचे एकदा बघायचे. काठी एकदा बघा. एक काठी खाल्ली तर म्हणजे जीवच जाईन आपला. ह्याचं तर काही झालं तर कमी जास्त झालं तर एका बुकीतच मरण म्हणले. ती बॉडीगार्डच असले होते ना नंबर 100. बरोबर आहे का नाही? असं बघायचं, असं बघायचं, असं बघायचं, नारद असे बघायचे. शेवटी विचारूनच घेऊ म्हणले. एकदा जी होईन ती होईन. आता बघा माझ्याकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. विचारूनच घेऊ म्हणले. आणि म्हणले ए, इकडं तिकडं पांगापांग झाली की म्हणले ए पोरा, हे बाळा, संतांचा महिमा सांग ना. ती बी बळच उगं घाबरत संतांचा महिमा सांग ना. देवानं पाठविले मला. असं लेकरानं बघितलं, डोळे पांढरे केले की नारदाचा जीव जायची येळ आली. म्हणले अवघड, तो कुठाना झाला नसलेली पिढा काही झालं तर अवघडच आहे म्हणले. कुठाना नसला काही घडलं तर. पण तेवढ्यात लेकरू हसलं की नारदाचा जीव आला. बरं झालं म्हणले. ते उत्तर नका का देणार, पण हसायला हेच बरं झालं. बाकी काय का असाना. हसायला लागलं नारदा का बघायला. म्हणले नारदा काय संत महिमा सांगू. आता का वर्णन करायसारखं आहे का नारदा? अरे नारदा काय सांगावं संतांचा महिमा. एक दोन जन्माच्या अगोदर म्हणले मला सरड्याचा जन्म मिळाला तर सरड्याचा. म्हणले हां मग? हा म्हणले नारदा तुमची भेट झाली तर मला पोपटाचा जन्म मिळाला. हा, आताशी नारदाची टूप पिटली. म्हणले मग पोपटाच्या जन्मात नारदा पुन्हा तुमची भेट झाली तर संत भेटीचा महिमा असा आहे. आता मला माणूस म्हणून मी जन्माला आलोय. ही सगळी संतांची कृपा आहे. कळलं माझं बोलणं? संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. किती वर्णन करावा. महाराज तर म्हणले संतांचे एवढे उपकार आहेत ज्ञानोबरायासारखेचे की त्यांचे उपकार शब्दामध्ये वर्णन करता येत नाहीत.